या ठिकाणी आमचे मित्र रमेशजी उबाळे, युवराजी कांबळे यांच्या नेतृत्वाखाली कवाडे साहेबांचं मार्गदर्शनाखाली हे आंदोलन चालू आहे। आज खऱ्या अर्थानं महायुतीचं सरकार राज्य सरकारमध्ये महायुतीचं सरकार आहे आणि महायुतीचा एक घटक पक्ष म्हणून आदरणीय कवाडे साहेबांना या ठिकाणी गणलं जातं। महायुतीतला घटक पक्ष असताना त्यांच्या पक्षातील कार्यकर्त्यांना हे आंदोलन करण्याची वेळ येते अशी विचार करण्यासारखी गोष्ट आहे। म्हणून आवर्जून मी या ठिकाणी रमेश उबाळे यांच्याकडून काय व्यथा आहेत ह्या जाणण्यासाठी खऱ्या अर्थाने या ठिकाणी आलेलो आहे। आज पंचायत राजमध्ये काम करत असताना स्थानिक पातळीवरच्या अडीअडचणी आपण पाहत असतो, आम्हाला बघायला मिळतात। याच्यामध्ये खऱ्या अर्थानं जे उबाळे साहेबांनी युवराजी आणि हा प्रश्न उपस्थित केलेला आहे की खूप खऱ्या अर्थानं ही गरज आहे की महायुतीच्या सरकारमध्ये सत्तेत आपण असताना सत्ता शासित आपण आहोत, जेव्हा खऱ्या अर्थानं पोलीस प्रशासन आणि इतर असणाऱ्या मागणीच्या संदर्भातल्या प्रशासनाच्या बाबतीत ज्या काही गोष्टी यांच्या मागण्या आहेत त्या खरोखर रास्त आहेत आणि याच्याकडे जर आपण दुर्लक्षपणा केला तर खऱ्या अर्थानं महायुतीमध्ये असणारी जी विचारधारा आहे ही सर्वसामान्य जनतेपर्यंत ज्या काही गोष्टी किंवा संरक्षण पोहोचवण्याची आपली जबाबदारी आहे त्याच्यामध्ये आपण कुठं कमी पडतोय का असं या ठिकाणी खदानी म्हणावंसं वाटतं। कारण आपल्या घटक पक्षातील लोकच या ठिकाणी अशा पद्धतीनं आंदोलनाला जर सामोरं जावं लागत असेल तर याच्यावरती तात्काळ राज्याचे गृहमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना विशेषतः आमची विनंती राहील की आपण लवकरात लवकर त्यांच्याकडे अत्यंत संवेदनपूर्वक लक्ष वेधून या विषयावरती विचार विनिमय करावा आणि निर्णय घ्यावा तात्काळ आणि इथल्या असणाऱ्या प्रश्नावरती उपाययोजना करून तात्काळ संबंधित अधिकारी कोण असतील जर चुकीच्या पद्धतीने वागत असतील अवैध धंद्यांना आपण पाठबळ देणं ही खरोखर लाजिरवाणी गोष्ट होऊ शकते। त्यामुळे असे कोण अधिकारी असतील त्यांना पाठीशी न घालता तात्काळ त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे एवढी या निमित्तानं माननीय प्राध्यापक जोगेंद्र कवाडे साहेब यांच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सातारा जिल्हा शाखा आणि पश्चिम महाराष्ट्राचे प्रमुख पदाधिकारी माननीय रमेशजी उबाळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर बेमुदत धरणे आंदोलन सुरुवात केलेली आहे। पक्ष वेगळा असला तरी सुद्धा मुद्दे सगळे रास्त आहेत। महिलांवरती वाढलेल्या अत्याचाराचं प्रमाण जास्त झालेलं आहे, अल्पवयीन मुलींवरती अत्याचाराचं प्रमाण वाढलेलं आहे, जातीयवादी अत्याचार, धार्मिक अत्याचार आणि महिलावरच्या अत्याचाराचे प्रमाण वाढलेलं आहे। हा प्रकार एका बाजूला असताना दुसऱ्या बाजूला दिवसाढवळ्या 2 नंबरची धंदे चालू आहे। दारू, मटका, जुगार, अगदी चक्री आणि जुगाराचे क्लब सातारा स्टँडच्या समोर अगदी हिरवं कापड लावून खुलेआमपणे मटक्याची चिठ्ठ्या घेतल्या जातात। इकडं सोयीस्कर दुर्लक्ष केलं जातंय, त्यामुळे सर्वसामान्य माणसांना जगणं असह्य झालेलं आहे। म्हणजे सातारा पोलीस हे फक्त व्हाईट कॉलरसाठी आहेत का, गर्भश्रीमंतांसाठी आहेत का आणि गरिबांना टाचाच्या खाली चिरडण्याचा यांचा उद्योग व्यवसाय आहे का, हा प्रश्न अधोरेखित होतो। त्यामुळे पीपल्स रिपब्लिकन पार्टीने जे आंदोलन छेडलेलं आहे त्या आंदोलनाला माननीय डॉक्टर राजेंद्र गवळी साहेबांच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली राज्याध्यक्ष सुबोधजी वाघमोडे, पश्चिम महाराष्ट्र महासचिव आमचे बॉस आणि कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे 2024च्या अधिकृत उमेदवार मान्य चंद्रकांतदादा कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली युवक अध्यक्ष विशालभाऊ कांबळे आहेत, विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष आशुतोष वाघमोडे, नाथाभाऊ आहेत, शहराध्यक्ष रेखा सत्ते यांच्यासह तमाम पदाधिकारी आम्ही आरपीआयच्या सातारा जिल्हा व शाखेच्या वतीने जाहीरपणे पाठिंबा देतोय आणि सरकारला आम्ही नम्र निवेदन करतोय, आंदोलनाची दखल तात्काळ घ्या। बहुजन वर्गातले आहेत, एससी वर्गातले आहेत, बाहेर बसलेत बसू द्या, काय आपल्याला फरक पडत नाही असं म्हणू नका। सर्वसामान्य लोक सत्तांतर करतात, सत्तेचा तख्त उलटवून टाकण्याची धमक सर्वसामान्य लोकांमध्ये, त्यामुळे म्हणून म्हणतात डोंट अंडर एस्टिमेट पॉवर ऑफ द कॉमन मॅन। त्यामुळे हा निर्वाणीचा इशारा आम्ही देतो आणि सरकारला सांगतोय की या आंदोलनाची तात्काळ दखल घ्यावी, अन्यथा या आंदोलनामध्ये आम्ही आरपीआयने जर सक्रिय उडी घेतली तर मात्र तीव्र आंदोलनाची भूमिका याची नोंद घ्यावी। जय भीम, जय भारत, जय शिवराय, जय संविधान।